तुम्ही सुपरमॅन खूप बघितले असतील, बट टुडे लेट मी शो यू सुपर गर्ल्स. समाजातील समस्या बघून बरेच लोक सरकारला शिव्या घालण्याचं काम करतात, पण कोल्हापूरच्या या 4 मैत्रिणी सरकार काम करेल याची वाट न पाहता स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आल्या. रस्त्यावर पडलेले खड्डे मोजवण्यापासून CPR हॉस्पिटलमध्ये 2 लाखाचा वॉटर फिल्टर बसवण्यापर्यंत अनेक चांगले उपक्रम त्या राबवत आहेत. तर आम्ही चाइल्डहूड फ्रेंड्स आहोत आणि कोविडचा सेकंड टाइम वेव्ह आली होती तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे सगळं लंच ते मिळत नाही आहे लोकांना. आणि मग आम्ही असं चॅलेंज घेतलं होतं की ठीक आहे, आपल्या पॉकेट मनीमधून आपण त्यांना ब्रेकफास्ट देऊया. त्या दिवशी भरपूर लोकांना ब्रेकफास्ट मिळालेला नव्हता, सो सर्वांना पोहोचून दे त्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू ठेवला होता आणि त्यातूनच आमच्या ड्रीम टीमची सुरुवात झाली. कोविडमध्ये घरातले लोक सुद्धा एकमेकांजवळ यायला घाबरायचे, तिथे या मुली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवत होत्या. मुलींना सेल्फ डिफेन्सचे ट्रेनिंग, गरजूंपर्यंत ब्लँकेट जेवण पोहोचवणे, लहान मुलांना इतिहासाची माहिती व्हावी म्हणून गड किल्ले दाखवणे, शहरातील ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी ठिकठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर बसवणे, प्लास्टिक पिशवीचा वापर कमी करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम असे अनेक भन्नाट उपक्रम त्या राबवत आहेत. हे करत असताना त्यांना खूप अडचणी सुद्धा आल्या. सुरुवातीला आम्ही जेव्हा या ॲक्टिव्हिटीज करत होतो त्याला खूप लोकांच्या आम्हाला नेगेटिव्ह कमेंट्स येत होत्या. सो त्या नेगेटिव्ह कमेंट्स आम्ही इग्नोर करून या कामात आम्ही सुरुवात ठेवली. आम्ही कामाला काहीही प्रॉब्लेम येऊन दिला नाही. सेकंड म्हणजे प्रॉब्लेम जो फेस होत होता कोविडच्या टाईममध्ये, त्यावेळेला लोकांना बाहेर पडायला अलाउड नव्हतं. आम्ही पासेस घेऊन रोडवर, आम्हाला रूट एक फिक्स्ड होता, त्याच रूटवरून आम्हाला फिरावं लागत होतं. ग्रॉसरीज मिळत नव्हत्या म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून दुकानातून ते ग्रॉसरीज कलेक्ट करत होतो. रस्त्यावरचे खड्डे मुजवायचा आम्ही जो उपक्रम राबवत होतो त्यावेळी आम्ही हे पहिल्यांदाच करत होतो आणि भरपूर लोकांनी आम्हाला बघितलं होतं, बघून जात होते, कमेंट करत होते, पण पर्सनली आम्हाला हेल्प करायला कोणच आलं नव्हतं. या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटलं होतं त्या टायमिंगला. आजच्या तरुणांना त्यांनी एक खूप छान संदेश सुद्धा दिला आहे. आजच्या यूथला सोशल मीडियाचं ॲडिक्शन खूप आहे. तोच जर आपण वेळ सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी दिला तर खूप काही होऊ शकतंय, खूप बदल होऊ शकतात आपल्या समाजात. तोच आमचा एक मोटिव्ह आहे की जास्तीत जास्त यूथ आमच्याशी जोडलं जाईल आणि आपल्याला हेल्प केली पाहिजे. सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये जॉईन व्हायचं म्हणजे लोकांना वाटलंय की फायनान्शियली हेल्प केलंच पाहिजे, पण तसं काही नाही आहे. लोकांनी डायरेक्टली फिजिकली येऊन आम्हाला हेल्प केली तर खूप मोठी मदत होते आम्हाला. जे म्हणजे फ्री व्हॉलेंटिअरिंग, आम्ही कोणतेही रजिस्ट्रेशन फी घेत नाही आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे 150+ फ्री व्हॉलेंटिअर्स आहात जे आपल्याला फिजिकली हेल्प करत आहेत.